नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता प्रॅक्टिकल एक्झाम गायडन्स सिरीजमध्ये आता आपण GPB 242 या कोर्सचे आपण प्रॅक्टिकलचं तुम्हाला गायडन्स देणार आहोत एक्झामसाठी. तर आता तुमच्यासमोर GPB या कोर्सची सिलेबसची जी कॉपी आहे प्रॅक्टिकलची ती स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला. तर यात पहिली जी एक्सरसाइज आहे त्यात स्टडी अँड यूज ऑफ प्लांट ब्रीडर्स किड. तर या एक्सरसाइजमधनं मोस्टली तर तुम्हाला स्पॉटिंगसाठी क्वेश्चन्स राहतील, म्हणजे या एक्सरसाइजमधनं तुम्हाला स्पॉट्स येतील. बाकी अदर ज्या एक्सरसाइज आहेत त्यातून मग तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन्स असतील. आता हा जो कोर्स आहे हा थेरी प्लस प्रॅक्टिकल आहे, म्हणून याचा एक्झाम पॅटर्न जो असेल तो तुमचा असेल 30 मार्क्सचं प्रॅक्टिकल, त्यात 10 मार्क्स तुमचे मॅन्युअलला असतील आणि 20 मार्क्सचं तुमचं प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट करण्यात येईल. तर या कोर्समध्ये स्पॉटिंग प्लस थेरी दोन्ही गोष्टी असतील. स्पॉटिंगसुद्धा असेल तुम्हाला आणि अदर मार्क्ससाठी, म्हणजेच जे स्पॉटिंग एखाद्या वेळेस 10 मार्क्ससाठी असेल आणि 10 मार्क्ससाठी तुम्हाला थेरी प्लस ऑब्जेक्टिव्ह जे असेल ते कॉलेजनुसार हे व्हॅरी करतं. आता आपण याचे क्वेश्चन्स बघून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. तर पहिला क्वेश्चन जो आपण घेतला आहे तो इमॅस्क्युलेशन अँड हायब्रिडायझेशन टेक्निक इन एनी क्रॉप. आता तुम्हाला सेल्फ पॉलिनेटेड आणि क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्सच्या तुम्हाला ज्या एक्सरसाइज आहेत त्यात तुम्हाला इमॅस्क्युलेशन अँड हायब्रिडायझेशन आहे. तर त्यातनं तुम्हाला एखाद्या क्रॉपची विचारलं जाईल आणि हा एक मोठा क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो. डायरेक्ट 8 मार्क्सला एखाद्या क्रॉपवर किंवा 2 क्रॉप्सचा मिळून एक क्वेश्चन येऊ शकतो मोठा, किंवा छोटे क्वेश्चन येऊ शकतात यात. आणि हा जो क्वेश्चन आहे हा 4th, 5th, 6th आणि 7th या एक्सरसाइजमधनं घेतलेला आहे. आणि थर्ड एक्सरसाइज जी आहे त्यातनं एक क्वेश्चन येऊ शकतो. फ्लोरल स्ट्रक्चर जे आहे त्या फ्लोरल स्ट्रक्चर्सवरनं सुद्धा एखादा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. मग सेकंड क्वेश्चन जो आहे तो कॅल्क्युलेट इनब्रीडिंग डिप्रेशन फ्रॉम फॉलोइंग डेटा, हा 8व्या एक्सरसाइजमधनं आपण घेतलेला आहे. यात तुम्हाला डेटा दिला जाईल आणि इनब्रीडिंग डिप्रेशन जे आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. त्यानंतर थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे डिफाईन मेल स्टेरिलिटी, एनलिस्ट टाईप्स अँड एक्सप्लेन CGMS, हा 9 नंबरच्या एक्सरसाइजमधनं आपण रेफर केलेला आहे. मग चौथा क्वेश्चन जो आहे डिफाईन हेरिटेबिलिटी, गिव्ह डिफरन्स बिटवीन ब्रॉड सेन्स अँड नॅरो सेन्स हेरिटेबिलिटी, हा 10व्या एक्सरसाइजमधनं घेतलेला आहे. मग पाचवा आहे डिफाईन जर्मप्लाझम कन्झर्वेशन मेथड्स, हा सेकंड एक्सरसाइजमधनं घेतलेला आहे. त्यानंतर 6th क्वेश्चन जो आहे तो इंग्लिश टाईप्स ऑफ डिझाईन्स यूज्ड इन प्लांट ब्रीडिंग अँड एक्सप्लेन एनीवन, 11 नंबरच्या एक्सरसाइजमधनं हा क्वेश्चन रेफर केलेला आहे. तर हे काही रेफरन्ससाठी क्वेश्चन्स आहेत, हे तुम्हाला आता कॉलेजमध्ये क्वेश्चन्स मिळतीलच तसे. आणि ह्या कोर्सची जी मॅन्युअल आहे ती अजून आपल्याकडे नाही आहे. न्यू सिलेबसनुसार जी मॅन्युअल आहे ती आपल्याकडे अजून अवेलेबल नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी ओल्ड सिलेबसची जी मॅन्युअल होती GPB 232 जो कोर्स होता ओल्ड सिलेबसला 3rd सेमला, त्याचीच मॅन्युअल तुम्ही रेफर करा. तीसुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केलेली आहे. आणि या कोर्सच्या जे पण स्पॉटिंग आहेत ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगवर प्रोव्हाइड केलेलं आहे. तर स्पॉटिंगसुद्धा तुम्ही तिथून रेफर करू शकता. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी आणि ऑल द बेस्ट तुमच्या प्रॅक्टिकल एक्झामसाठी.